नमस्कार मित्रांनो, मी संदीप कदम आणि तुम्ही पाहताय द ट्रेक सह्याद्री एक्सप्लोर द नॅचरल ब्युटी अँड द कल्चर ऑफ महाराष्ट्र. तर आज आपण जाणून घेणार आहोत मुरबाड तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण ज्याचं नाव आहे गोरखगड. आणि आता सध्या आपण आहोत कल्याण स्टेशनला. इथून आपला प्रवास सुरू होणार आहे पुढचा. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचतोय मुरबाड डेपोच्या इथे आणि इथून आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. आता सध्या आम्ही वेट करतोय आमच्या गाडीचा. आता वाजलेत 8, तरी मला वाटतं अर्धा तास तरी लागेल आपल्याला पुढचा प्रवास करायला आणि तिथून आपला ॲक्च्युअल ट्रेक सुरुवात होईल. वळणावळणाच्या रस्त्याने आमचा दहेरी गावचा प्रवास सुरू झाला. दहेरी गावात प्रवेश करताच सह्याद्रीचं विलोभनीय रूप आपल्याला नजरेस पडते न पडते तोच समोर चहूबाजूने सुटलेला कातळात कोरून काढल्यासारखा गोरखगड आपले लक्ष वेधून गेला. वेलकम बॅक गाईज. आपण आलो आहे गोरखगडाच्या पायथ्याशी आणि हा प्रवेशद्वार आहे आणि इथूनच आपली रिअल ट्रेक सुरू होणार आहे. चला तर मग पाहू कसा आहे गोरखगड. अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्या पुढचा प्रवास कसा होतोय ते आपल्याला बघायचा आहे. इथल्या पायवाटा बघून गावची आठवण नक्की येते आपल्याला. प्रवास आता 15 ते 20 मिनिटाचा झालेला आहे. थकवा जाणवतोय थोडा, पण कंप्लीट करायचं आहे. बघूया किती वेळ लागतोय. मला वाटतं 2-2.25 तास तर लागतील आपल्याला ओके अंतिम ठिकाणापर्यंत पोचायला. गोरखगडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नसली तरी या गडाची भौगोलिक रचना पाहता प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला गेला. गड चढायचा दुसरा टप्पा सुरू होईपर्यंत नव्याने मैत्री झालेल्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करत आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. फिलिंग आता आपण पोचतोय. फिलिंग म्हणजे ॲक्च्युली ना कसं माहिती आहे, वातावरण इथलं वातावरण जो गुरगुरणारा जो कानात जी मुंबईची घरघर आहे ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे. मनातले विचार, हॉर्नचे आवाज, गाड्यांचे आवाज, मशिनरींचे आवाज हे सगळे बंद झाले आहेत आणि आता फक्त निसर्गातलं एक संगीतमय वातावरण इथं आहे आता. राजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये बात तू मान ले, 100 साल का मेरा एक दिन ना हो जिसमें तेरी तस्वीर ना हो. बेरुख सी है मेरी ये जिंदगी. What will you say to our audience? Do they visit here, or how was your experience? तर नाही आता बघू सिंगल तर देवा मी जातो दुरून गणजेजुरीचे आम्ही रहिवासी
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा फडकला गुदी, देवा मी जातो दूर, नाहीतर देवा देवा मी जातो दूर, भल्लारवारी मोतियार द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो. काही वेळापूर्वी गोंगाट करणारे आम्ही आणि आमचे नवीन मित्र पृथ्वीराजच्या गायनाने मंत्रमुग्ध झालो. गडाबद्दल विशेष माहिती नमूद केलेली आहे. ही इथं आपण तुम्ही पाहू शकता या साईडला, आणि दाखवा या साईडला सूचना दिलेल्या आहेत वाटतं. इथून आपली रिअल ट्रेक सुरू होते, जे गडापाशी जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. किती वेळ लागतो वरती जायला पाहू शकता तुम्ही. हाव द जोश. मांडवाचा पहिला दरवाजा आहे, तिथे आम्ही एंट्री केलोय. खूप मेहनतीने एंट्री केली. फर्स्ट असा होता. गिटार खाली ठेवलं तर परवडला. जाऊनच जायचं, आलोय ना तर त्याला पण दाखवायला नको का? सोडू नको, सोडा तर. गिटार फुटला की तू खाली येऊन फुटलास माझ्याकडे. तर हा पॅसेज आता आपल्याला चढायचा आहे. खूपच टफ आहे. आता जवळजवळ मला वाटतं हे लेणी आहेत. इथे काय लिहिलं नाही. आता आपण जातोय लेणी पाहायला. एक गुहा आहे. कातळकड्याची अर्धी चढाई झाल्यानंतर आपल्याला या कातळकड्याच्या पोटात 14 टाक आणि एका प्रशस्त गुहेचं दर्शन होतं. या गुहेला एक प्रवेशद्वार आणि 4 खिडक्या आहेत. ही गुहा पाहिल्यानंतर आपणास आपल्या समृद्ध प्राचीन काळाची आठवण होते. डोंगरात खोदलेली ही अद्भुत शिल्प पाहताना आपल्याला थक्क व्हायला होतं. लेणी अभ्यासणं आणि पाहणं हा एक मोठा आनंद आहे. या गुहेच्या उजव्या बाजूने उभ्या आणि अरुंद पायऱ्यांचा थरारक चढाईचा टप्पा सुरू होतो. अखेरीस गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. गोरखगडाचा माथा तसा छोटेखानेच. बांधकामाचे अवशेषही फारसे दिसत नाहीत. अलीकडेच उभे केलेले एक शिवमंदिर या माथ्यावर आपल्याला दिसतो.